नमस्कार. नागपूरच्या ज्येष्ठ साहित्यिक सुप्रियाताई अय्यर यांचा कथासंग्रह खुडी बोगनवेल यातली पुढील कथा वाचते आहे. कथेचं नाव आहे चुरा. पहाटेला नुकतीच कुठं जाग आली आणि आळस आंगमोड्या देत जागणाऱ्या पहाटेचं कौतुक करायला फुलमतीला अजिबातच वेळ नव्हता. खरं तर जेमतेम सकाळचे 6 वाजत होते. फुलमतीचा दिवस मात्र पहाटे 4 वाजताच सुरू झाला होता. म्हणजे तिला 4च्याही कितीतरी आधीच जाग आली होती. वाटलं होतं उठावं आणि होतील तेवढी घरातली सर्व कामं उरकून टाकावीत, म्हणजे अख्खी दुपार अवांतर कामं करायला रिकामी मिळेल. पण तिला खुदकन हसू आलं. आधीच तर तिच्या वेडेपणाला कौशल हसत होता. स्वारी स्वतः जरी उशिरा उठत असली तरी पडल्या पडल्या तिची चाहूल घेते. तिचं लवकर उठणं, एक एक काम बराबर उरकणं सारं त्याला कळतं. एरवीचं ठीक आहे, पण आता तिची धांदल जास्तच वाढली आहे. रात्री कितीही उशिरा झोपली तरी पहाट होण्यापूर्वीच तिला जाग येते. म्हणून तर तो नेहमी तिला चिडवतो. हो, जगावेगळं तुझ्याच तर मुलीचं लग्न ठरलंय ना, म्हणून मला सुद्धा तू अगदी विसरून गेली आहेस. रात्री स्वतः निवांतपणे झोपतेस आणि मला झोपू देखील देत नाहीस. तुम्हाला ना झोपायला काय झालंय? घोरत तर असता रात्रभर. अच्छा, सांगू का रात्री किती वेळ तू घड्याळ पाहायला उठलीस ते? तिला निरुत्तर करणारा प्रश्न. तिला वाटतं आता कसं बाई पटवायचं ह्यांना? छातीवर अगदी मनामनाचं ओझं असल्यागत वाटतं. लग्न एकेका दिवसानं जवळ येत असतं. तसतसं ते दडपण वाढत जातं. खरं तर कामाची कमी का सवय होती मला, पण तेवढ्यात बाहेरच्या लोखंडी फाटकाचा खडखड आवाज आला. तशी हरणाच्या शिंगांना अडकलेला मोठा थोरला किल्ल्यांचा जुळगा हातात घेऊन ती फाटकाचं कुलूप काढायला गेली. डोक्यावरचा पदर सांभाळत तिनं फाटकाचं कुलूप काढलं. पाठमोरी होऊन ती स्वयंपाकघरात आली. स्वयंपाकघरात घासून ठेवलेली पितळीची चकचकीत दुधाची कासंडी आणि बादली तिनं दाराबाहेर थांबलेल्या गवळ्याला दिली व ती मागल्या दारी चुलीकडे गेली. तानबा आता घडीभरात दूध दोहून आणेल. चुलीत लाकडं घालून ठेवायला हवीत. 2 म्हशीचं मिळून चांगलं 7-8 लिटर दूध एका वेळी येतं. सध्या घरात एवढं आपल्याला लागत नाही, म्हणून चंद्या सुरू आहेत. 4-6 दिवसांनी पाहुणे यायला सुरुवात होईल, मग मात्र दूध बाहेर पाठवता येणार नाही. तानबानं मागच्या पडवीत तिच्याजवळ दुधानं भरलेली कासंडी आणि बादली आणून ठेवली व तो जायला वळला. तानबा थांब, तुझे पैसे घेऊन जा. तानबा थांबला. ती पैसे आणायला घरात गेली. जिना चढून ती झोपायच्या खोलीत वळली. किल्ली लावून अलमारी उघडून 10-10च्या 2 नोटा बाहेर काढल्या. अलमारी बंद करून ती जायला वळणार तेवढ्यात तिच्या डोक्यावरून घसरलेल्या एवढ्या मोठ्या घुंगटाच्या घोळाला हिसका बसला. तिला खुदकन हसू आलं. कौशलच्या हातात तिच्या साडीचं टोक सापडलंय हे तिनं अचूक हेरलं. आत्ता स्वतःची सुटका करून घेणं देखील मुश्किल. काय आटोपलीत का कामं? फुरसत आहे का जरा आमच्याजवळ बसायला? छे, आता तर मुळीसुद्धा वेळ नाही. बाहेर तानबा उभा आहे, त्याला पैसे द्यायचे आहेत. सगळ्यांची देणी तेवढी न विसरता देता येतात. माझं देणं फक्त न चुकता विसरता. इश्श, काहीतरीच काय. आता जावाई येणार तुम्हाला आणि अजून तुम्ही आपले देण्याघेण्याचे हिशोब मांडत बसता. जावयाचा काय संबंध इथे? त्याचा भाबडा प्रश्न ऐकून तिला हसू आवरतच नाही कसा? अहो, आता पोक्तपणा नको का जरा यायला? अच्छा, पण मी जावयासमोर कुठं काय मागतोय? पण इथं या खोलीत सुद्धा पोक्त व्हायला सांगत असशील तर ते आपल्या बापाच्यानं नाही जमणार. बापाचा काय संबंध इथे? तिनं त्याच्या आवाजाची नक्कल करून म्हटलं. तसं ती दोघंही खळखळून हसलीत.
हसण्याच्या त्या धबधब्यात तिनं अलगद आपल्या घुंगटाचा घोळ सावरला आणि सुळकन त्याच्या हातातून निसटून गेली. त्याला कळलं सुद्धा नाही. अजूनही टिकून असलेला तिचा चपळपणा बघून त्याला अचंबा वाटला. 20 वर्षामागे लग्न होऊन ही घरात आली. सुरुवातीला आवडलं हिचं रूप, पण त्यानंतर हिच्या त्या रूपापेक्षा हिचा चपळपणा आणि कामाचा दांडगा उरकच आपल्याला जास्त आवडायला लागला. लग्नानंतर 1.5 वर्षांनी दक्षाचा जन्म झाला. दक्षाच्या पाठोपाठ 2-2 वर्षाच्या अंतराने प्रसाद आणि बैजू झालेत. हिच्या भांद्याचा सडसडीतपणा अजून कायमच आहे. अंथरुणावर उगाचच लोळणाऱ्या कौशलच्या मनात अजूनही फुलमतीचे विचार घोळत होते. दक्षाचं लग्न ठरलं आणि फुलमतीच्या पायाला जणू चाकं लागलीत. तिचा कामाचा झपाटा पाहणारा थक्क करतो. तिच्या खंबीरपणामुळे घरचा कारभार अगदी बिनधास्तपणे तिच्यावर सोपविता येतो. दक्षाचं लग्न म्हणून सारं घरदार कसं आनंदानं निथळतंय. कौशलला सुद्धा खूप आनंद झालाय. तरी मनाची एक कोवडी कळा नकळत झिरपतच राहते. अगदी काल परवापर्यंत हाताच्या झुल्यावर अलगदपणे वाढविलेली ही पोरगी एवढी मोठी कधी झाली? 15 दिवसात तिच्या लग्नाचा मांडव दारात पडणार. छे, हे सुद्धा खरं वाटत नाही. अजून खरं तर या गुड्डीचे रुसवे फुगवे सुद्धा तरले नाहीत. पण बडी मानं तगादा लावला. अरे कौशल, पोरीच्या लग्नाचं मनावर घे बाबा. एवढ्यातच? अगं 18 वर्षाची मुलगी होईपर्यंत लग्न करायचं नाही असा कानून आहे सरकारचा. हो, तुझं ते सरकार फरकार मी काही जाणत नाही. ज्या समाजात आपण राहतो तिथली ती रीतभात जाणायलाच पाहिजे, एवढंच मला म्हातारीला कळतं. अरे एवढी मोठी वाढवशील पोरगी तर उद्या आपल्या समाजात पोरगा तरी मिळेल का? लाख सुंदर असली तुझी पोरगी तरी घोड नवरी म्हणून नाक मुरडेल सारा समाज. तेव्हा कोण तुझा सरकार येणार आहे का पोरीचं लग्न जमवायला? चालले मोठे कायदे कानून बनवायला. बडी माच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. तिच्या बोलण्याला सच्चेपणाची धार होती, अनुभवाचा कस होता आणि या साऱ्याच्या पलीकडे जाऊन दक्षाच्या लग्नाची तळमळ होती. फुमतीनं सुद्धा बडी माचा सूर पकडला. कौशलनं मनावर घेतलं आणि चट दिसी लग्न आपलं जमूनच गेलं. अमरावतीहून मेहमान पाहायला आले. पायापासून डोक्यापर्यंत फुलमतीनं दक्षाला सजवलं. डोक्यावरचा घुंगट सावरता दक्षाची त्रेधा तिरपट उडाली. सजलेल्या दक्षाकडे आपण सुद्धा खोड्यासारखे बघतच राहिलो. इतकी सुंदर आहे आपली मुलगी. हिच्या केसांचा तर थेट फुलमतीसारखा मोठा जुळा आलाय. आत्तापर्यंत तर हिला डोळ्यावर येणाऱ्या झिपऱ्यांचंही भान नव्हतं राहत. आणि ह्या नारिंगी साडी, तिचा शेलाटा बांधा, गोरा रंग खुललाय किती. कोणाची बिशात आहे हिला नाकारायची? आणि झालंही तसंच. बसल्या बैठकीत दक्षाला होकार आला. दुसरी बैठक ठरली व्यवहाराची. फुलमतीनं आडून मुलगा बघितला. म्हणाली, फारच किरकोळ वाटतो मुलगा. अगं शिकतोय सध्या, लग्न झालं की भरेल अंगात. पण तो मारेपर्यंत वाढलेल्या केसांचा भारा आणि देहाला न शोभणारे ते घट्टमुट्ट कपडे. अगं शहरातली मुलं ही फॅशनचा वारा वाहेल तसं वागणार. पण आत्ता तरीही काय? आपली दक्षा लावेल त्याला ते केसबीस कापायला, अंगातही भरेल लग्न झाल्यावर. एका झटक्यात एवढं लग्न जमतंय. पोरगाही चांगला इंजिनियर होतोय. सासू सासरा, जेठ जेठानी, ननंदा, कसं मस्त भरलं गोकुळ आहे. आता तू विनाकारण फाटे फोडणं बंद कर. नाही, पण अगदी मनातलं बोलू का? आता आणखी काय? मुलगा जरा शामळू वाटतो. जरा बापाच्या आणि मोठ्या भावाच्या जास्तच धाकात आहे असं वाटतं. कशावरून? अहो असं काय, एवढा इंजिनियर होतोय तरीही काही तेज आहे का चेहऱ्यावर? उलट भेदरल्यासारखा दिसत होता. दक्षाकडे नीट बघितलं तरी की नाही कुणास ठाऊक. बापानं उठ म्हटलं उठला, बापानं चल म्हटलं निघाला. मग काय आत्ताच इथं राहायला हवा होता? विनाकारण माझ्या बोलण्याचा वाकडा अर्थ लावू नका. मला काय म्हणायचंय तेवढं लक्षात घ्या. काय म्हणायचंय?
मला आपलं वाटतंय की मुलगा आपल्या जागी खंबीर असावा. नवरा म्हणून विश्वासानं बायकोनं ह्याच्या छातीवर डोकं ठेवावं. तर हाच दुसऱ्याचा टेकू शोधणारा. काहीतरीच तुझं आपलं. आणि एका पाहण्यात मुलाबद्दल असे वाटेल तितके निष्कर्ष काढतायत. मला तरी मुलगा एकूण घरानं चांगलं वाटतंय. मग बोलणंच खुंटलं. फुलमतीचा कोरडेपणा, कौशलनं केलेलं दुर्लक्ष, त्यानंतर झालेली लग्नाची बोलणी. खरं तर एकुलत्या एका लाडक्या मुलीच्या लग्नाला लागणाऱ्या पैशाची सोय कौशलनं करून ठेवली होती. तरीसुद्धा मुलाकडचा मागण्यांचा डोंगर त्याला हादरवणारा होता. घड्याळ, टेप रेकॉर्डर, मोटरसायकल, फ्रीज, मिक्सर, हजाराच्या किमतीनं सुरू होणाऱ्या वस्तू. आडून आडून कानावर पडणारी ही यादी ऐकून दक्षासुद्धा थक्क झाली. फुलमतीजवळ जाऊन ती कुजबजली. मा, काय ग? एक सांगू? सांग ना. दक्षा गप्पच. अगं सांग ना काय ते. दक्षाचे डोळे आपले भरूनच आले. अगं काय झालं सांगशील तर खरं? मा, नकोच ग हे स्थळ आपल्याला. फुलमतीनं तोंडाचा एवढा मोठा वासला. मुलगा पसंत नाही का तुला? मी पाहिलाच नाही त्याला. खरंच? तुझी शपथ. का? कुणास ठाऊक, पण बघावासाच नाही वाटला. मग पुन्हा पाहायचा आहे? नाही, मला बेश्रम म्हणतील सारे. मग नको का म्हणतेस? उद्या इंजिनियर होणारा तो मुलगा आणि आज घड्याळापासून सारं सासऱ्याला मागण्याची नियत, मला फार काही सांगता यायचं नाही. पण मला हे पटत नाही आहे. काहीतरी विचित्र वाटतं एवढं खरं. काय ते सांगता येत नाही. फुलमतीनं दक्षाला जवळ ओढून घेतलं. दक्षाचे डोळे भरभरून वाहायला लागले. फुलमती तिच्या पाठीवर मायेनं हात फिरवत राहिली. तिला स्पर्शातून दिलासा देत राहिली. रडण्याचा आवेग ओसरला तशी दक्षानं स्वतःचे डोळे कोरडे केले आणि ती मापासून दूर झाली मूकपणी. तिचं सारं सांगून झालं होतं. पुढं तिचं नशीब आणि ती निर्णय तिच्या हाती नव्हता. रात्री फुलमतीनं सारं कौशलला सांगितलं. लेकीचा समंजसपणा कौशलला थोडा सुखावून थोडा दुखावून गेला आणि त्यानंही आपल्या मनातली नेमकी तीच सल फुलमतीला बोलून दाखवली. तुमचं दोघींचंही पटतं मला. पण हे बघ, हे स्थळ नाकारलं तर दुसरं पाहिलं तरी काय फरक पडणार आहे? कुठं तडजोड पाहिली आहेस तू आपल्या समाजात? वधूपक्षाचा सहानुभूतीनं विचार करणारा वरपक्ष आढळतो का कुठे? दहेज, मानपान याच्या ओझ्याखाली वाकून गृहप्रवेश करणारी कोवडी वधू, चढेलपणे वागणारी वरपक्षाकडील मंडळी म्हणजे आपल्या समाजाला लागलेली आणि मुलीच्या बापाला पोखरणारी कीड आहे नुसती. पण ह्यावर अजून तरी काही उपाय नाही. माझ्यासारखे कितीतरी बाप इच्छा, हिंमत, पैसा असो वा नसो मुकाट्यानं गपगुमान तुकवितात आणि ह्या संकटाला सामोरे जातात. पोटचा गोळा असा दुसरीकडे लुटून देताना सुद्धा तळ तीळ तीळ तुटतं. मुलगी सुखी झाली तर केलेले कष्ट, झालेली मानहानी सारं सारं भरून पावल्याचं समाधान. नाहीतर. पण अजूनही तुम्हा दोघींची इच्छा नसेल तर आपण दुसरं स्थळ बघूया. फुलमती बरीच सावरली होती. कौशलचं हे फार खरं बोलणं तिला पटलं होतं. कुठलंही स्थळ ठरवलं तरी ह्या सर्व गोष्टींना तोंड देणं भाग होतं. ह्यातून सुटका नव्हतीच मुळी. दक्षा, फुलमती, कौशल तिघांनाही सलणारी एकच सल. हळूहळू ती सल जाणवेनाशी झाली. व्यवहाराची कडा मजबूत झाली. कौशल आणि फुलमती आपापल्या परीनं तयारीला लागलेत. दक्षा जरा भांबावलेलीच होती. कशी असेल सासू माझी? मासारखी. सासऱ्याला त्या दिवशी ओझरतं पाहिलं, पण त्यांना माझ्या बाबूजींच्या नखाची पण सार नाही आहे. असं वाटतं जेठ नावाचा तो ठोकळा तर नुसता लुटारी वाटत होता आणि त्यानं तर बाबूजींसारखं दिलदार असावं.
असेल का? हो, असेल, नक्कीच असेल. देवा, तो तरी माझ्या बाबूजींसारखा असू दे रे. मा आणि बाबूजी किती चांगलं वागतात एकमेकांशी. मला अभिमान वाटतो बाबूजींचा. मी पण त्याच्याशी चांगली वागेन. मला पण त्याचा अभिमान वाटेल. एक एक दिवस संपत होता. लग्नाची तिथी जवळजवळ सरकत होती. दक्षाचा समंजसपणा वाढत होता. सिल्लो बुवा, निम्मी बुवा दोघीही आल्यात, तरी तिनं नेहमीसारखा त्यांच्याशी धसमुसळपणा केला नाही. त्यांच्या नवीन साड्या पाहायला त्यांच्या पेट्या विस्कटल्या नाहीत. मानं तिच्यासाठी घेतलेल्या साड्या आणि दागिनं देखील तिनं अलिप्त स्वीकारलेत. साड्यांच्या पसंतीच्या बाबतीत नेहमीसारखी खळबळ केलीच नाही. मानं बाबूजीवर सर्व सोपवून ती रीती झाली होती. सारी स्थित्यंतरच तिनं स्वीकारलीत. इच्छा फक्त एवढीच होती की फक्त तो दिलदार असावा, बाकी काही नाही. लग्नाचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. नातेवाईकांचा आणि सामानांचा अस्ताव्यस्त पसारा लग्नघराची शान वाढवत होता. मुलांचा गोंधळ आणि रडणी अखंड सुरू होती. फुलमतीनं चंदीचं दूध देणं बंद केलं होतं. तिलाच बाहेरून दूध बोलवावं लागत होतं. अमरावतीहून वरात आली. कौशल स्वतः पुढं स्वागताला गेला. प्रत्येकाची आवर्जून चौकशी केली. चहा पाणी, फराळ, जेवणाची व्यवस्था, सारी तयारी चोख होती. नाव ठेवायला जागा नव्हती. रात्र झाली. मुलगा लग्नमंडपाकडे यायला तयार झाला. पांढरा शुभ्र उंचपुरा शानदार घोडा जानूशाबाहेर नवऱ्या मुलाची वाट पाहत तिष्ठत उभा होता. संध्याकाळपासूनच दक्षाचा ताबा पाहुण्या बायकांनी घेतला होता. तिला नाव घातलं. तिचे लांबसडक केस कोरडे पुसून वाळवलेत. मोकळ्या केसांचा साधासाच मोठा जुडा घातला. त्यावर कुंदाच्या फुलांची जाळी बसवली. लाल रंगाची जरीच्या नक्षीची साडी आणि तसाच पोलका घातला. भुवयांमध्ये मोठं लाल कुंकू लावून कुंकवापासून भुवयांच्या दुसऱ्या टोकापर्यंत पांढऱ्या चमकीच्या आणि लाल कुंकवाच्या बारीक टिकल्यांची सुंदर कमान रेखली. सोन्याच्या पिवळ्या लवलवणाऱ्या पनवड्यांचा नेकलेस बघून तिला गुलमोहराच्या पिवळ्या टिकल्यांची आठवण झाली आणि खुदकन हसू आलं. नेकलेस तिनं गळ्यात घातला. कानात सोन्याची फुलं घालून त्याच्या लोंबत्या साखळ्या कानात अडकवल्या. नाकात नथनी घालून नथनीची वेलही केसांमध्ये गुंफून घेतली. तिच्या बारीक भांगात बिंदीचा मोत्याचा सर शिस्तीत बसला. मेहंदी भरल्या हातात पोहची बांधून पोहचिली जोडलेल्या 5-5 अंगठ्या तिच्या सगळ्या बोटांमध्ये घातल्या गेल्या. छुनछुन वाजणारी पिछिया आणि लाल चुटूक अडता तिच्या गोऱ्या पायांना सजू लागला. तिचा शृंगार पुरा झाला. तशी सिल्लोबुवानं तिच्या तोंडावरून आपले हात फिरवलेत आणि स्वतःच्या कांशीला जवळ बोटं नेऊन कळकळ मोडलीत. चंदा भाभीनं फुलमतीला तिथून खेचून आणली. अरे, काम तो रात दिन करोगी, एक बार देख तो सही अपनी दुल्हन लड़की को. फुलमतीनं दक्षाकडे पाहिलं आणि ती बघतच राहिली. किती सुरेख दिसते ही. काल परवापर्यंत गोलमोहराच्या टिकल्या उधळत होती. आज सोन्याच्या टिकल्या गळ्यात गुंफून दुल्हन बनली आहे. वाटतं की एवढं मोठं व्हायलाच नको होतं हिनं. अजूनही कदाचित तिच्या सर्वांगावरून हात फिरविला तर हिचं मुठभर बाळपण आपल्या ओंजळीत येईल. फुलमतीनं पाठ फिरविताना सर्वांची नजर चुकवत 2 थेंब टिपलेत. क्यों, कैसी लग रही है? चंदा भाभीनं विचारलं. शायद मेरीही नजर न लग जाएगी, असं म्हणून फुलमती तिथून दूर झाली. नवरदेवाच्या प्रतीक्षेत खोळंबलेल्या स्त्रिया दक्षाभोवती फेर धरून गाणं गात होत्या. मेरी बनी हीरा में गिनी जाए, ये जानेवर कैसा मिलेगा. दक्षाला हसू आलं. आता काय मिळायचं राहिलंय, मिळालाच की. नवरा मुलगा आला. लग्नाचे विधी सुरू झालेत. बहुरी झाली. त्यानं दक्षाच्या भांगात सिंदूर भरायला दक्षाचा घुंगट बाजूला सारला. घुंगट बाजूला सारताना एक क्षणच नजरभेट झाली. लाजरी-बुजरी साऱ्यांच्या साक्षीनं पुन्हा घुंगटानं चेहरा झाकला. रात्रभर लग्नविधी सुरूच होते. पहाट झाली. लग्नविधी आटोपलेत. जेवणी, खाणी, चहा, फराळ यांचा अखंड प्रवाह सुरूच होता. कौशलनं प्रयत्नांची शिकस्त करून वरपक्षाची घडी बिघडू दिली नव्हती. थोड्याच वेळात वरात अमरावतीला परतणार होती दक्षासह. दक्षाच्या सामानाची बांधाबांध झाली. वरपक्षाची जेवणी, खाणी आटोपलीत.
आणि सामान बसमध्ये चढायला सुरुवात झाली. एकेकाजवळ जाऊन दक्षा वाकून नमस्कार करत होती. साऱ्यांचे डोळे पाणावले होते. मला नमस्कार करायला वाकलेली दक्षा तिच्या गळ्यात पडून रडायला लागली. फुलमतीचे हुंदके अनावर झाले. आत्तापर्यंत धीरानं सारं करणाऱ्या कौशलचं अवसान गळून पडलं. भरल्या आवाजात त्यानं हाक मारली, दक्षा बेटी. बाबूजी. नमस्काराला वाकलेल्या दक्षाला त्यानं अलगत आपल्या कवेत झेललं. एक खंबीर कडा इवल्याशा नदीच्या विळख्यात गदगदत होता. स्वतःला सावरत त्यानं दक्षाला बसपर्यंत पोहोचवलं. बस हल्ली. काचेच्या दावदानातून दिसणारी दक्षाची घुंगटातली मूर्ती दिसेनासी होईपर्यंत कौशल आणि फुलमती आपल्या नजरेत साठवीत होते. डोळ्यातल्या पाण्यामुळे सारं अस्पष्ट धुसर दिसत होतं. दक्षाचं नसीब सुद्धा असंच धुसर अस्पष्ट. दक्षाला पोचवून सारी जण घरात आली. कौशल मांडव्यातच गादीवर टेकला सहज म्हणून, आणि त्याला झोपच लागून गेली. फुलमतीनं स्वयंपाकघरात जाऊन बसकन मारली. कामाचा उरक संपला होता. थोडा वेळ ती निवांतपणे बसून राहिली. हळूहळू तिला वास्तवाची जाण झाली. घरातले पाहुणे अजून गेले नव्हते. काही जण लगेच जाणार होते, काही राहणारे पाहुणे होते. जाणाऱ्यांची व्यवस्थित पाठवणी करायची होती, राहणाऱ्यांचं पाहुणपण करायचं होतं. फुलमती पुन्हा उठून केव्हा कामाला लागली तिचं तिलाही कळलं नाही. एक एक काम उरकल्या जात होतं. एक एक दिवस संपत होता. लग्न होऊन 3 दिवस झाले. चौथ्या दिवशी कौशलनं सतीश भैयाला अमरावतीला पाठवलं, दक्षाला जावयाला माघारी आणायला. सतीश भैया दक्षाच्या सासरी गेला. त्याच्या येण्याची फारशी कुणी दखल घेतली नाही. त्याला चहासुद्धा विचारला नाही. कितीतरी वेळ व्हरांड्यातल्या एका खुर्चीवर तो उपेक्षितासारखा बसला राहिला. दक्षाचं दर्शनही त्याला झालं नाही. दक्षाला मात्र तो आल्याचं जाणवलं. ती त्याची चाहूल घेत राहिली, तिथंच घुटमळत राहिली. त्याला कुणी चहासुद्धा विचारला नाही. त्याचं तिला वाईट वाटलं. थोड्या वेळानं तिचे सासरे आले आणि व्हरांड्यात बसले. सतीश भैयानं मुद्द्यालाच हात घातला. आपली हरकत नसेल तर दक्षाला आणि जावई बुवांना उद्या घेऊन जाईन म्हणतो. उद्याच? आपली हरकत नसेल तरच. भैयाचा लाचार स्वर. आतून दक्षाच्या सासूनं बांगड्यांची चाळवाचाळव केली. तसे तिचे सासरे उठून आत आले. दोघंजण हळू आवाजात काहीतरी बोलले. सासरे परत व्हरांड्यात गेले आणि सतीश भैयाला म्हणाले, आजच मोहन गावाला गेलाय. तो 2-3 दिवसात परत येईल. त्यानंतर दोघांना नेण्याचं पाहता येईल. सध्या बहूला पाठवता येणार नाही. बोलणं सारं खुंटलं होतं. नवीन जुळलेले संबंध होते. अवघड जागी जखम होती. सतीश भैया माघारी फिरला. त्याला कुणी जेवायला थांब म्हटलं नाही. दक्षाला भेटू दिलं नाही. त्याच्या परत जाण्याची चाहूल दक्षानं ऐकली. तिला वाटलं सुसाट पळत जावं, त्याचे पाय घट्ट धरावे आणि म्हणावं, भाई मला तुझ्याबरोबर घेऊन चल रे. इथं ह्या घरात क्षणभर सुद्धा ठेवू नकोस मला. इथं जीव गुदमरतोय माझा. मोकळा श्वास देखील घेता येत नाही. दक्षाचं पाऊल पुढे पडलं. तोंडातून हाक निसटणार तितक्या समोरच तिची सासू येऊन उभी राहिली. थुलथुलीत शरीराची, बेंबीखाली घसरलेली साडी, अस्ताव्यस्त पदर, काळा कुळकुळीत रंग आणि नजर क्रूर, लोभी, खुंशी, गिळू बघणारी. दक्षाच्या जाणीवाच घुटल्या. तिचे पाय जागीच रुतून बसले. नजर केविलवाणी झाली. तिचं पुढं पडणारं पाऊल आपसुकच मागं आलं. सतीश भैया दूर दूर जात राहिला. नुकतीच सर्वांची जेवणीखाणी आटोपली होती. फुलवती अजूनही चौक्यातच होती. तेवढ्यात बाहेरच्या लोखंडी फटकाचा आवाज ऐकून कौशल बाहेर आला. क्यों भाई अकेले आये? कौशलच्या प्रश्नाला सतीशनं उत्तरच दिलं नाही. व्हरांड्यात येऊन तो फक्त कोसावर मरगळल्यासारखा बसून राहिला. फुलमतीनं त्यासाठी चहा करून आणला. त्याला चहा देऊन ती तिथंच रेंगाळत राहिली. दक्षाची ख्यालीखुशाली तिला ऐकायची होती. दक्षा केव्हा येणार हे विचारायचं होतं. दक्षाचं सासरची माणसं, नव्यानं वाढीनं फुललेली दक्षा, या साऱ्यांचा तपशील ऐकायला ती आतुर होती. सतीशकडे बघून होणारा आनंद तिची अधीरता वाढवित होता. काय म्हणते आमची गुड्डी? केव्हा पाठविणार आहेत माहेरी? कौशलनं विचारलं. साध्याशी 4-8 दिवस पाठवायचा विचार नाही म्हणत होते सासरे. सतीशचं उत्तर. दक्षा कशी आहे? कौशलनं पुन्हा विचारलं. कुणास ठाऊक? म्हणजे तुला भेटली नाही? एक अनामिक भीतीची लाट फुलमतीला स्पर्शून गेली.
4 दिवसापूर्वी लग्न होऊन गेलेली बहीण भावाला भेटूसुद्धा शकत नाही, याचा अर्थ काय? चाचाजी, मुझे कुछ गडबड लगती है. सतीशनं भीतीच्या लाटेला आणखीन एक धक्का दिला. गडबड कसली? सांगता येत नाही. जावई बुवा घरी होते? नाही, बाहेरगावी गेले आहेत. घरी कुणी पाहुणे मंडळी असतील म्हणून कदाचित इतक्यात पाठविणार नसतील. कौशलनं दिलेली हलकी कलाटणी. नाही, घरी शुकशुकाट दिसला. पाहुण्यांची वर्दळ जाणवली नाही. सतीशनं सांगितलेली वास्तवता. चाचाजी, तुम्ही स्वतः एकदा जाऊन अजमावून पहा. तुम्ही गेल्यावर पाठवतील कदाचित. ठीक आहे, जातोच 1-2 दिवसात. कौशल आणि फुलमती दोघंही जरा नाराज झालेत. लेकीच्या प्रतीक्षेचा काळ आणखी वाढला होता. प्रतीक्षेचा काळच मुळात जीवघेणा, आणि आता इथं नुसती प्रतीक्षाच करायची नव्हती, तर त्या प्रतीक्षेनं जीवाला घोर लावला होता. कौशल बेचैन झाला होता. फुलमतीला रात्री झोपच आली नाही. अर्ध्या रात्री उठून ती कौशलजवळ गेली. अजी, सुनते हो क्या? काय? तुम्ही उद्याच अमरावतीला जाऊन आलात तर बरं नाही का होणार? लेकीची काळजी वाटते, तुम्हाला नाही वाटत? तिनं त्याच्या छातीवर मस्तक टेकलं. तो तिच्या पाठीवरून हात फिरवित राहिला. उद्याच जाण्याचं आश्वासन तिला त्या स्पर्शातून मिळत राहिलं. तिची थोडी काळजी कमी झाली. सकाळी त्यानं तिला सांगितलं, 1-2 तास दुकानावर बसून मी येतो आणि 11च्या एसटीनं अमरावतीला जातो. माझी तयारी करून ठेव. फुलमती कामाला लागली. लेकीच्या सासरी पाठवायला तिनं मिठाई बोलावली. कौशलची छोटी ब्रीफकेस भरून ठेवली. सारा एक दिवस प्रश्न, तयारी तरी काय अशी मोठी करायची? चौक्यात जाऊन ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली. 10 वाजेपर्यंत सर्व आटपून ती कौशलची वाट बघत होती. 10:30 होत आलेत, अजून आले नाहीत. आत्ता जेवणार केव्हा आणि 11ची बस गाठणार केव्हा, ती विचार करत होती. 10:40, 11:15, 10:50, 11. 11ची तर बस गेली. आता एकदम दुपारी 1ची बस. फुलमतीचा जीव कासावीस झाला. तिला कौशलचा जरासा रागच आला. तितक्यात दुकानातून एक नोकर आला. तिला भेटलाच नाही. परस्पर सतीशशी बोलून परत गेला. हळूहळू तिच्या भोवतीचं वातावरण गूढ बनत गेलं. घरातल्या पुरुषवर्गात कुजबूज सुरू झाली. वातावरणातला तंगपणा वाढत गेला. तिच्यापर्यंत काहीतरी झिरपत पोचलं होतं. स्पष्ट काहीच नाही, सारं अंधुक, अस्पष्ट. अमरावतीहून तार? दक्षा सिरियस? इरमिन हॉस्पिटल? दक्षा सिरियस? का? कशी? सारं घरदार सुन्न झालेलं. जडपणा इथं तिथं रेंगाळत होता. कौशल घरी आला. फार ढेपाळला होता. कुणीतरी दोघांची तयारी करून त्यांना अमरावतीच्या बसमध्ये बसवलं. दोघांच्याही जाणीवा गोठलेल्या. काळीच कापीत जाणारी भीतीची लाट. मनात सतत भेडसावणारे प्रश्न. दवाखान्याच्या फाटकातून आत शिरताना पायांना जाणवणारं मनामनाचं ओझं. दक्षाचा घेतलेला शोध. दूरच्या एका कोपऱ्यात खोलीत दक्षा पडलेली. माच्या प्रतीक्षेत. बाबूजींच्या कवेत शिरायला आतुर. छे, सारं संपलं होतं. लाल चादर तोंडावर पांघरून दक्षा शांत झोपली होती. फुलमतीनं जवळ जाऊन चादर दूर केली आणि तिची भेसूर किंकाळी वातावरण चिरत राहिली. ही दक्षा आहे? उडी काळी टिक्कर. डोक्यावरलं केसांचं अरण्य कुठं गेलं? हिचं मऊ लुसलुशीत शरीर असं लिबलिबीत का झालं? आणि हिचे हे डोळे का खाचा नुसत्या? सारेच प्रश्न अनुत्तरित. कौशललाही हादरविणारे, भेडसाविणारे. समोर पडलेलं दक्षाचं प्रेत, बेवारस. सासरच्या एकाही व्यक्तीचा मागमूस नाही. पुन्हा कौशलनंच धीर गोळा केला. टॅक्सी ठरवली. दक्षाला अलगद मांडीवर झोपून जीवघेणा परतीचा प्रवास सुरू झाला. फुलमती तर बेसावध असल्यासारखीच. टॅक्सी घरासमोर थांबली. सतीश भैया अजूनही मुक्कामाला असलेले पाहुणे पुढे धावलेत. समोरचं दृश्य कल्पनाशक्तीला न पेलवणारं, शरीराचा पाठ फोडून वाहणारं दुःख, अगम्य, आकस्मिक. घरात बायकांमध्ये उडालेला हाहाकार. बडी माला पाहून कौशलनं आत्तापर्यंत दाबून ठेवलेला हंबरडा फोडला. बडी माच्या मांडीवर डोकं ठेवून तो मनसोक्त रडत राहिला. बडी मा थोपटत राहिली. तिच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याचे केस भिजत राहिले.
फुलमतीला कुणीतरी बिछाण्यावर झोपवलं. ती शुद्धीवर येण्यापूर्वी सर्व आटपावं अशी सूचना आली. कौशल्य ते पटलं नाही. तिच्या शुद्धीवर येण्याची तो वाट बघत राहिला. तिनं थोडी चाळवाचाळू केली. तसा तिच्याजवळ जाऊन हळूवार आवाजात तो बोलला, उठो, अपनी बेटी को आखरी बार नहलाओगी नहीं. त्याच्या हळूवार आवाजात फुलमती जराशी सावरली. यंत्रवत साऱ्या हालचाली होत राहिल्या. दक्षाला लग्नातली लाल साडी नेसवली. तिच्या कपाळावर अर्थहीन कुंकू लावलं. लग्नातल्यासारखं नक्षीकाम त्या कुंकवाच्या टिकलीभोवती केलं. बाहेरची तयारी झाली होती. दोघांनी अलगद उचलून तिला गुलमोहरा खालच्या तिरडीवर ठेवलं. तिला तिरडीवर ठेवलं तशी वाऱ्याची एक झुळूक इथून तिथवर हळुवारपणे सरकत गेली. त्या झुळकीसरशी गुलमोहराच्या पिवळ्या पनवड्या दक्षाच्या अंगभर सांडल्या. तिला शेवटचं उचलण्यापूर्वी एकदाच फुलमती तिच्याजवळ बसली. तिच्या सर्वांगावरून हात फिरविताना गुलमोहराच्या पनड्या तिच्या ओंजळीत आल्या. दक्षा दूर दूर जात होती. फुलमतीच्या डोळ्यातली टिप्प ओंजळीतल्या पानावर टपटपत होती. तिला वाटलं अजूनही माझ्या दक्षाचं बाळपण इथं तिथं रेंगाळतंय. हे असं सारं ओंजळीत गोरा करावं आणि काळजाच्या मऊसर कप्प्यात बंदिस्त करावं. या पापी लोभी दुनियेच्या निष्ठुरतेपासून खूप दूर दूर नेऊन जपून ठेवावं. तिनं आवेगानं ती ओंजळ छातीशी नेऊन दाबली. वाडक्या पारांचा चुरा तेवढा हातात शिल्लक होता. निव्वळ पाचोळा हातात शिल्लक होता. धन्यवाद.